नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावामध्ये. ज्यावेळी एखादा शेतकरी काहीतरी नवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये करतो, त्यावेळी ती माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. सध्या मी जम्मू काश्मीरमध्ये नाही, कुलू मनालीमध्ये नाही श्रीनगरमध्ये आहे. तर आता खऱ्या अर्थानं तुम्ही बघू शकता इथं एका शेतकऱ्याने फुलवलेली आहे सफरचंदाची शेती. खरं या गोष्टीवर विश्वास बसत नाही, कारण सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये जर एखादा शेतकरी हा प्रयोग करत असेल आणि यशस्वीरित्या प्रयोग करत असेल, तर खरंच हा प्रवास शेतकऱ्याला ही संकल्पना कशी सुचली, कशा पद्धतीनं सफरचंदाची शेती करण्याचं त्यांनी ठरवलं, याबद्दलचीच माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया दादा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचवता येते. चला तर. नमस्कार दादा, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. पहिल्यांदा तर तुमचा परिचय सगळ्यांना म्हणजे तुमची ओळख करून द्या. माझं नाव राजेंद्र अरविंद बेलारे, मुक्काम पोस्ट पसरणी, तालुका जिल्हा सातारा. तर पहिला तर दादा प्रश्न की म्हणजे खरं आपल्या इकडचं सातारचं हवामान बघता आणि सफरचंदाची शेती करण्यासाठी जे हवामान लागतं त्या तुलनेमध्ये थोडीशी रिस्क असेल, मग तुम्हाला सफरचंदाची शेती करावी ही संकल्पना कशी सुचली? कारण आपल्या इथं पाचगणी महाबळेश्वर हा. हे थंड हवेचं ठिकाण आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपल्या इथं स्ट्रॉबेरीचं प्रमाण जास्त आहे. हो. तर शेतकऱ्याला कुठून तरी 2 रुपये जास्त मिळावं म्हणून आता स्ट्रॉबेरीचं उत्पन्न काढायला लागलेले आहेत माणसं. तर मला डोक्यात कल्पना अशी आली की आपण जर सफरचंद लावलं आणि शेतकऱ्यांना जर दाखवून दिलं की बाबा ह्या शेती करण्यामध्ये जास्त पैसे मिळतील, म्हणून मी सफरचंदाचं पीक निवडून मी डेअरिंग केलं. आणि आमच्या ताई साक्षीताई काळे ह्या बोपडीच्या, त्यांच्याशी मी असंच बोलता बोललो की मला सफरचंद लावायचे. ते मला बोलले की तो राजूभाऊ तुम्ही काही भिवू नका, मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन करते, तुम्हाला रोपाची इथपर्यंत आणून द्यायची व्यवस्था करते. तुमची शेती किती आहे? माझी शेती आहे 15 एकर शेती. आणि त्याच्यामधलं हे क्षेत्र किती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 2 एकर क्षेत्र आहे माझं. मग 2 एकर ज्यावेळी क्षेत्र. तुम्ही ठरवलं आणि तुम्ही ताईंशी बोलला आणि हा. की सफरचंदाची शेती करायची, त्यावेळी काय मतं आली सगळ्यांची? म्हणजे बाकीच्यांची मत 99% आली की ते इथे येणारच नाही. फक्त मी एकच असं आहे की करायची जिद्द असल्यामुळं मी हट्ट बांधला आणि त्यांनी मला ही रोपं दिली आणि मी रोपं लावायचं हे केलं. आता 15 एकर शेती आहे आता तुम्ही सांगताय, मग त्याच्यामध्ये कुठली कुठली तुम्ही इतर पिकं घ्यायचं आणि इथं पण कुठलं घ्यायचं अगोदर? मी टोमॅटो घ्यायचो, डोबळी मिरचीचं आता एक पीक काढलं गेल्या महिन्यात, आणि आलं माझं 2 एकर आहे. आलं हीच माझी पिकं. आणि इथं काय होतं याच्या अगोदर सफरचंदाचं सफरचंदाच्या अगोदर इथं हरभरा केला होता. हम्म. सफरचंदामध्ये हरभऱ्याचं पीक काढलं, त्याच्या अगोदर सोयाबीन काढलं. आंतरपीक पण मिळून गेलं आपल्याला. बरोबर. हा, मग हा. हे ठरवलं तुम्ही आणि बरेच जण म्हणत होते की इथं सफरचंद येणारच येणार नाही नाही, तुम्ही येणार शेती नाही. करायचं, हो, हो, तरी हो. तुम्ही यशस्वीरित्या करून दाखवलं आणि हे दिसतंयच एक्झाम्पल बरोबर तुम्ही आहे, यशस्वी बरोबर. केलं खरं. बरोबर आहे, बरोबर आहे. हे ब्रीड कुठलं आहे हे अन्ना व्हरायटी आहे, आणि कुठून डोरसट आणलं? गोल्डन. या 2 प्रकारच्या जाती ह्यात लावल्या की झाडाचं परागीकरण होण्यासाठी याचा अभ्यास करून मी ही 2 झाडांची हे केले. आणि ह्याची कॅपॅसिटी 40 ते 50 टेम्परेचरला येणारी ही व्हरायटी आहे. 40 ते 50? 40 ते 50 टेम्परेचरला ही येणारी व्हरायटी आपण निवडली. आणि खायला एकदम गोड, की जेणेकरून तुम्हाला सफरचंद हे काश्मीर मधलंच मिळालं इतकं तुम्हाला ह्याचा खाऊन समाधान वाटेल. कुठं बघितलेलं तुम्ही अगोदर हे? नव्हता हा प्लॉट मी कुठंच बघितला नव्हता. एक डेअरिंगने मी केलं आणि मी यशस्वी झालो. नक्कीच. मग इथं आणल्यापासून म्हणजे सुरुवातीला आणलं, किती वर्ष झालं हे लावून? आता ह्याला 2 वर्ष पूर्ण होतील, ते 29 मेला. किती रोपं आणलेली तुम्ही? ही रोपं आपली 600 रुपये आहेत. 600. आणि कितीला 600. एक रोप आणलेलं त्यावेळी? मला त्यावेळेस रोपं जागा पोच सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे पकडून मला जवळजवळ 400 रुपयाच्या ह्याच्यात पडलं होतं एक रोप. 400 रुपयाला एक एक रोप. एक रोप पाडाय गेलं मला इथपर्यंत येईपर्यंत. आणि हे फळं लागेपर्यंत किंवा फुलकळी आणि फळं येईपर्यंत हां. किती कालावधी लागला? फुलापासून फळापर्यंत रूपांतर फक्त 3 महिन्यातच होतं या. 3 महिन्यात? 3 महिन्यात होतं. आणल्यापासून, रोप आणल्यापासून? नाही, रोपं आणल्यापासून आता 1 वर्ष त्याला फळं लागली तर. हं. 1 काय वर्ष. काय केलं सुरुवातीपासून तुम्ही? सुरुवातीला आपण जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढले 2x2 चे. हां. आणि ऑर्गॅनिक मध्ये सर्व खतं भरून ही झाडं लागण केली. ऑर्गॅनिक मध्ये? ऑर्गॅनिक मध्ये. आणि मला इंडिया ॲग्रोचं आता ह्या टायमिंगला त्या माधुरी यादव मॅडम भेटल्या बावधनच्या. त्यांनी मला ऑर्गॅनिक मधली खतं देऊन जरा मला ह्याला रिझल्ट जरा चांगला आला. कुठली खतं वापरली तुम्ही? खतं ही ऑर्गॅनिक मध्ये सगळी वापरली की. आणि हे अंतर किती ठेवलं याच्यामध्ये? हे दोन्ही झाडांच्या मधलं बघा, हे 7x7 ठेवलेलं आहे आणि मधला हा पट्टा 10 फुटाचा ठेवलेला आहे. जेणेकरून आपल्याला मधून आपलं व्यवस्थित
मशागत वगैरे करण्यासाठी हम्म. असं केलंय. आणि किती आता वर्षामध्ये तुम्ही म्हणताय फळं लागली, हो तर हो ते करेपर्यंत खड्डे खणण्यापासून, खत देण्यापासून बाकीच्या आणि गोष्टी केल्या असतील. फवारणी पण करायला हो, लागत असेल. फवारणी पण सगळी ऑर्गॅनिक मध्येच आपण करतो. फवारणी किती दिवसांनी? फवारणी तरी एक 15 दिवसांनी एकदा करावी लागते. आणि तसं हे झाड जास्त म्हणजे रोगाला न बळी पडणार आहे. हा. आणि थोडक्यात म्हणजे एक शेतीला वरदानच आहे. गरीब शेतकरी जर असला ना, तर तो ह्या शेती करून सर्वात मोठा बनणार. तुम्ही आणि म्हणताय रोगाला बळी पडत नाही म्हणजे कसं? ह्याला जास्त रोग असा लागत नाही, म्हणजे जास्त म्हणजे ह्याला फक्त फक्त एकच एवढाच रोग आहे. हं. बाकी ह्याला रोगाचं नाही काय जास्त. बरोबर. असं जसं की तुम्ही स्ट्रॉबेरीला कसं हा, सतत. रोजच्या रोज तुम्हाला औषध मारलंच पाहिजे. त्याला 15 दिवसातून एकदा मारलं औषध तरी चालतंय. हं. जरी नाही मारलं तरी पण चालतंय. नाही मारलं तरी पण तरी चालतं. पण चालतंय. नाही काय अडचण नाही, काय नाही. तर दादा तुम्ही सांगताय रोपं तुम्ही आणली, वर्षभरानंतर फळ आलं. हां, हां. तर सगळं करण्यासाठी म्हणजे खत असू देत, पाण्याचं बरोबर आहे. व्यवस्थापन असू देत, हं, हं. फवारणी असू देत, हां. एकूण खर्च किती आला तुम्हाला आतापर्यंत? मला 1 एकराला कमीत कमी 3 लाख रुपये माझे बरोबर गेले. म्हणजे हे फळ 2 तोडण्यापर्यंत 3 लाख रुपये गेले. खड्डे काढणे, हं. खतं भरणे त्याच्यात, रोपं लागवड वगैरे हे करण्यात रोपाचे पैसे टोटल माझे 3 लाख रुपये गेले. ठिबक ह्याचं वगैरे त्यात पाणी सर्व. व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? पाण्याचं व्यवस्थापन आपण असं ड्रिपद्वारे केलेलं आहे. कारण हे झाड मुळात कमी पाण्याचं आहे. ऊसाला जसं जास्त पाण्याची नाही, गरज नाही आहे एवढं तसं? ह्या पाण्याची ह्याला गरज नाही. एकदम कमी पाण्याचं झाड आहे. किती दिवसांनी पाणी द्यायला लागतं? ह्याला आठवड्यातून एक 4 तास पाणी दिलं तरी चालतंय. आठवड्यातून फक्त? आठवड्यातून 4 वेळा फक्त जरी तुम्ही दिलं तरी काही अडचण नाही. आता किती वेळा तुम्ही फळं म्हणजे किती दिवसांनी काढता? हे जे झाड आता कमीत कमी 3 महिने तरी चालेल हे फळ लागल्यापासून. कुठला सीझन असतो हा याचा? आता नोव्हेंबर डिसेंबर पासून ह्याचं चालू ते एप्रिल मे पर्यंत पूर्ण चालणार आहे. की ज्यावेळेस काश्मीरमधलं फुलांचं सेटिंग चाललं असतं त्यावेळेस आपला माल विकाय तयार होतो. त्यामुळे शेतकऱ्याला हे झाड परवडणार, की याला जास्त दर मिळणार आणि काश्मीरच्या अगोदर आपलं मार्केटमध्ये माल येणार, बरोबर आहे. असा विषय आहे. दर आता म्हणजे एका हे झाड आहे सफरचंदाचं किती फळं लागतात ह्या झाडाला आता कमीत कमी बघा 50 ते 60 फळं आहेत. आता? मोजा तुम्ही. 50 50 ते आणि 60 ही फळं. फळं तयार फळं आहे. त्याच्याबरोबर कळी आणि बाकीचे लहान लहान फळं पण येतात हां, कसं? दाखवतो की तुम्हाला. नका की या दाखवतो तुम्हाला. नका ही छोटी-छोटी पण अशी वरची फळं पण पिकलेत. म्हणजे वरती तयार पण माल पण तयार पण माल आहे आणि अशी बारीक-बारीक, छोटी-छोटी पण फळं आहेत. म्हणजे सातत्याने याच्यातून आपल्या हो, 3 शेतकऱ्याला महिने हे झाड भरपूर माल देतं. नाही काय अडचण या झाडाची. आता हे याची म्हणजे किती वर्षापर्यंत हे झाड आता तुम्ही हे लावलं? हे झाड आपलं कमीत कमी 50 वर्ष हा माल तुम्हाला देणारच देणार. 50 वर्षापर्यंत? 50 पर्यंत या वर्षे झाड तुम्हाला पीक देणार. उत्पन्न देणार चांगलं. आणि याची उंची किती होती आता ह्याची 50 उंची वर्ष? कमीत कमी 15 ते 20 फूट वरती जाते. होय, आता फक्त 2च वर्षाचा हो, आहे. 2च वर्ष अजून पूर्ण नाही झाली, पण 2 वर्ष पकडा. तर बघू शकता एखादा शेतकरी खरंच नियोजन असेल आणि एखाद्या गोष्टीमध्ये खरंच अभ्यासपूर्व असं काहीतरी प्रयोग करायचा म्हटलं तर नक्कीच ते शेती फायद्यात येऊ शकते. कारण प्रत्येक शेतकरी म्हणत असतो की शेती परवडत नाही. पण असं जर विचार करून शेती केली, नियोजन केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकरी एक यशस्वी शेतकरी म्हणून आपलं एक छाप पाडू शकतो किंवा आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. जसंच दादांनी आता बरेच लोक म्हणत होते की इथं सफरचंद येणारच नाही. तरी बरोबर आहे, दादांनी बरोबर आहे. बघू शकताय तुम्ही स्वतःच की किती सुंदर आणि यशस्वी पद्धतीने त्यांनी सफरचंदाची शेती आपल्या साताऱ्यामधल्या पसरणी या गावामध्ये यशस्वी करून दाखवलेली आहे. दादा आणखी काय सांगाल? आता दर किती आहे किलोचा? आता ₹300 दर चाललाय आणि पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळं आपल्याला चांगली मागणी आहे. साधारणतः किती म्हणजे फायदा होतो तुम्हाला सीझनमध्ये? सीझनमध्ये सरासरी आपले एक 7 ते 8 लाख रुपये निघून जाणार आपले. खर्च सोडून खर्च वजा करून? खर्च खर्च जाऊन आपले एक 5-1 लाख रुपये आपल्याला मिळणार पहिल्याच वर्षी. आणि हे आणि दादा 50 वर्षापर्यंत तुम्ही म्हणताय ह्या झाडाला काही करायची गरज नाही म्हणजे काय चांगलं करायचे नाही, काही करायची गरज नाही. याचं त्यामुळं लाईफच 50 वर्ष आहे. 50-60 वर्षे जगणार झाड. त्यामुळे 50 वर्षापर्यंत जसं तुम्ही फायदा सांगताय तसा फायदा होतच राहणार ह्याच्यातून आपल्याला आणि दरवर्षी तुमचा माल वाढत जाणार. पहिल्या वर्षी 10 किलो घावला, दुसऱ्या वर्षी 15 घावल, 20 घावल, 25 घावल असे वाढतच जाणार. वाढतच जाणार तुम्हाला. हवामानाचा फरक परिणाम काय होतो का याच्यामध्ये? ढगाळ वातावरण आलं, पाऊस पडला किंवा जास्त नाही, नाही, नाही. काय नाही. ह्या झाडावरती काहीच कारण फरक जसं पडत आपण नाही. आंब्यामध्ये बघतो मोहर खूप आलेला असतो, पण वातावरण बदललं की तो मोहर मोहर जळून जळून जातो. जातो. ह्याचा मोहर अजिबात जळून जात नाही. बघा ना आता याला किती मोहर लागला, किती माल आहे. काहीच म्हणजे झाडावर का मोहर दाखवा. उलट वरती माल पण आहे, मोहर पण आहे. ह्या झाडावरती काहीच फरक पडत नाही. खरंच म्हणजे खूपच सुंदर आणि एक
एकदम सुंदर पद्धतीनं तुम्ही दादा हे यशस्वी करून दाखवलेलं आहे. तर आजचे जे शेतकरी आहेत त्यांनी जर हा प्रयोग करायचा म्हटलं तर तुमचा काय सल्ला असेल त्या शेतकऱ्यांना? माझं तर प्रामाणिक मत असं आहे की ही जर त्यांनी बाग लावली तर त्यांना जास्त शेती करण्याची गरज पडणार आहे की त्यांना जास्त पैसे भेटून जाणार ह्या शेतीमध्ये. आणि एकदाच लावा 50 वर्ष, परत शेतीकडे म्हणजे हे करूच नका. कारण दरवर्षी एखादं नवीन पीक घेतलं की त्याला सगळी मशागत आली, मशागत आली. पहिल्यापासून सगळं आलं. बरोबर आहे. आणि तुम्ही सांगताय तसं हा 50 वर्षापर्यंत हे जर झाड तुम्हाला उत्पन्न देणार असेल तर हा नक्कीच एक शेतकरी कुठल्या उंचीवर जाऊन पोहोचू बरोबर आहे, शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे याची की कल्पना फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी कारण जो बरोबर आहे. शेती करतो त्याला माहित असते की उन्हातान्हात किती कष्ट हो करून हो तो हो पैसा हो. मिळतो. एखाद्या शेतकऱ्याला दादा जर आपल्या शेतामध्ये सफरचंदाची बाग अशी फुलवायची असेल हा हा तर हा माती कशी लागते? काळी काळी मातीची जमीन पाहिजे का कशी पाहिजे? अगदी हे हलक्या मातीत पण येणारं पीक आहे. मुरमात सुद्धा हे पीक येणार कारण हे आहे. आपलं म्हणजे डोंगर भाग दिसतोय ना हो हो हो, हे डोंगर त्याच्यामुळे भागातलंच पीक आहे. आणि ह्याला जास्त उलट काळ्या मातीमध्ये पाणी न साठणारी ह्याला जमीन लागते. पाणी न साठणारी न म्हणजे किंवा साठणारे कमी पाणी. साठणारी. हो, कमी म्हणजे जे पाणी निघून जावं बघू ह्या शकता आपण बेसनं. माती. हो हो, एकदम हलकी माती ही. मध्यम हम्म. प्रतीची माती आहे आणि पाण्याचा निचरा होऊन जातो सगळा. अशा पद्धतीची माती आहे. चालतंय. आणि पक्ष्यांसाठीच तुम्ही ते मगाशी पण हो, वरून सांगितलं हे नेट वगैरे ते पक्ष्यांसाठीच आपण कारण हे लावलेलं आहे. गोड फळ आहे हो त्याच्यामुळे हो पक्षी हो, येणार. पक्षी वगैरे आपण काय 24 तास इथं थांबू नाही शकत नाही थांबू शकत नाही. त्याच्यामुळं बरोबर आहे. ही पण काळजी हो घेतली हो. पाहिजे. तसे अं, पक्षी आपल्या वावराचे मालकच आहेत. होय. त्यांच्याकडनं खाऊन राहील ते आपलं म्हणायचं. आणि परागीकरणाचं मगाशी तुम्ही सांगितलं. परागीकरण करण्यासाठी 2 झाडांच्या जाती आहे. एक डॉर्सेट गोल्डन आहे हं. आणि एक अन्ना व्हरायटी म्हणून आहे. ही जी आहे ते हां, आणावं. अन्ना व्हरायटीला क्वालिटी चांगली आहे. त्यामुळे अन्ना व्हरायटी जास्त प्रमाणात झाडं लावलीत आणि डॉर्सेट गोल्डन कमी लावलेली आहे. साताऱ्यामध्ये तुमचा हा पहिलाच प्रयोग आहे. पहिलाच अगदी सातारा नाही, महाराष्ट्रामध्ये म्हणा तरी माझा पहिलाच प्रयोग आहे. बरोबर आहे. हो, हो, हो. काय वाटतंय मग तुम्हाला ही बघून अनेक शेतकरी इथे येऊन भेट देत असतील. काय त्यांचं आता मत येतं तुमच्या या बऱ्याच शेतीबद्दल? शेतकऱ्यांनी आपल्याकडून झाडं बुकिंग केलेली आहेत आणि पुढच्या महिन्यात झाडं घेऊन जाणार आहेत ते. झाडांची किंमत कशी म्हणजे तुम्ही आता आपण ₹300 एका झाडाला आपण म्हणजे ठेवलेले आहे. फळांचं वेगळंच आणि तुम्ही रोपं विकून पण त्यातनं पण इन्कम किंवा नफा हो, मिळवू हो, शकताय. हो, 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 हो. की आपला गरीब शेतकरी मोठा व्हावा म्हणून आपण ही झाडांची उपलब्धता आपल्याकडे करून घेतलेली आहे. आणि दादा तुमचं हे तुम्ही हे शेती करताय, नवीन प्रयोग करताय त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एक बळ मिळतंय, एक ऊर्जा मिळते, की आपण पण एवढं म म्हणजे काहीतरी वेगळं करू शकतो म आणि जी गोष्ट बरोबर आहे. शक्य वाटत नाही ती करू शकतो. अगदी बरोबर आहे, त्यामुळं अगदी बरोबर खरंच आहे. तुमचा हा प्रवास दाखवणं अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन देणारच आहे. त्यात बरोबर आहे, काही शंका नाही. बरोबर आहे. त्यासाठीच रोपांची निर्मिती तुम्ही कशी करता? तुम्ही सांगितलं रोपं विकता. ह्या रोपाला कलम करावं लागतं हं. आणि ह्याचं बोडक्यातलं जे रोस्टॉक जे आहे हां. ते तिकडूनच मागावं लागतं. तशा पद्धतीने तुम्ही तशा देता. पद्धतीनं आपण 30,000 ह्याची रोपं बनवलेली आहेत. ओके आणि ते की देता पण तुम्ही. हां, हां, हां. कुठल्या कुठल्या भागात म्हणजे? आता आपले कराड, कोल्हापूर, सातारा हं. आणि महाबळेश्वर, इकडं मांढरदेव साईडला आपली बरीच झाडं आपली गेलेली आहेत. त्यासाठी काय तुम्ही बुकिंग अगोदर करावं लागतं काय? हो, 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 हो. आता बुकिंग नाही केलं तर मग डायरेक्ट रोप हो, हो, हो. म्हणजे तुम्हाला बुकिंग सांगितल्यानंतरच तुम्ही ते बरोबर तयार आहे, करता. बरोबर आहे. खरंच दादा खूप सुंदर आणि छान पद्धतीने तुम्ही हे केलेला आहे हा प्रयोग आणि खूप छान वाटली ही शेती बघून. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी असणारी सफरचंद पण जसं जम्मू काश्मीर मधले आपण सफरचंद म्हणजे विकत घेताना आपण बघतो तसंच आपल्याला या दादांच्या शेतामधली ही सफरचंदांची रोपं आणि हे सफरचंद आपल्याला दिसतायत. तर दादा तुम्ही ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताय त्यासाठी धन्यवाद. आणि तुमचा नंबर पण सांगा जेणेकरून कुठल्या शेतकऱ्यांना जर तुमच्यापासून रोपं न्यायची असतील तर हो, ते हो, तुम्हाला हो. कॉल करून हो. तुमच्याशी संपर्क साधू शकतील. माझं नाव राजेंद्र भिलारे पसरणी. माझा मोबाईल नंबर 97 30 55 29 11. तर ज्यांना कुणाला वाटत असेल झाडांना मी सर्व झाडं देऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकतो. तर माल दादांनी येईस्तोपर्यंत. सांगितलेलंच आहे मार्गदर्शन पण दादा करणार आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना वाटत आहे की डोंगराळ भागामध्ये अनेक जमिनी पडीक स्वरूपात असतात कारण पाण्याची समस्या असते. डोंगरामध्ये पाणी नसल्यामुळे कुठलं पीक घ्यावं हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमी शंका असते. तर दादांनी हा प्रयोग केला यशस्वी पण करून दाखवले. तर ज्या शेतकऱ्यांना असा काही प्रयोग करायचा असेल तर ते दादांशी बोलू शकतात. त्यांनी नंबर सांगितलेला आहे त्यांच्यावरती संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता आणि अशा पद्धतीची शेती तुम्ही तुमच्या शेतामध्ये पण अशी बाग सफरचंदाची बाग फुलवू शकताय. तर दादा पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार की तुम्ही एवढी महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत. थँक्यू सो नमस्कार, मच. नमस्कार, नमस्कार.